नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन एक चिंतन संकलन भाग 119. भाग 119. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्ञाता हा ज्ञान झाल्यानंतर उन्मनी अवस्थेतच राहतो. ज्ञाता हा ज्ञान झाल्यानंतर उन्मती अवस्थेतच राहतो आणि ही उन्मनी अवस्था निद्रा पण नसते आणि जाग पण नसते. ही उन्मनी अवस्था झोप पण नसते किंवा जाग पण नसते. जोपर्यंत तुम्ही शांत निवांत नाही तोपर्यंत उन्मनी अवस्थेचा अनुभव अजिबात येत नाही. पण मला ही उन्मत्ती अवस्था प्राप्त व्हावी असे जर वाटत असेल तर ही पण एका प्रकारची हावच आहे. ही पण एका प्रकारची हाव आहे. स्वप्नावस्था आणि उन्मनी अवस्था यात फरक जर विचारला तर यात इतकाच फरक आहे की स्वप्नामध्ये का असेना काही ना काही व्यवहार करू शकता. काही ना काही तुम्ही व्यवहार करू शकता. पण उन्मती अवस्थेत मात्र आपण थेट आपल्याच असणेपणाच्या शुद्ध अशा असणेपणातच असतो. तेथे असा कोणताही व्यवहार होणे संभवत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी अमुक तमुक असे वृत्तीज्ञान मी अमुक तमुक असे वृत्तीज्ञान गेले की आपोआप फक्त मी असणेपणाने म्हणजे शुद्ध असणेपणानेच आहे असे केवळ वृत्त ज्ञानच शिल्लक राहते. असे केवळ वृत्त ज्ञानच शिल्लक राहते. इथे मग एकाही शब्दाचा अनुभव नाही अशी ही अवस्था आहे. या अवस्थेत एकही शब्द वर्णन करायला अशक्य आहे. म्हणून ही अशी अवस्था आहे की ती आपल्या असणेपणाला कुणीच प्राणी नाकारू शकत नाही. हे निसर्गदत्त महाराजाचं नेहमीच एक अतिशय सुंदर असं वाक्य आहे. आपल्या असणेपणाला कुणीच प्राणी नाकारू शकत नाही. उलट ते सगळे त्याला भजतात म्हणजे त्याची इच्छा करतात किंवा त्याला चिटकून राहा असे त्यांना वाटते. किडा मुंगी पण भजतायत. किडा मुंगी इतर सगळेच त्यांना आपसणेपणाला कुणालाच नाकारता येत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, पार्ट टाइम म्हणून परमार्थ करता येत नाही. पार्ट टाइम म्हणून किंवा टाइमपास म्हणून परमार्थ करता येत नाही. आणि ऐकल्याचा परिणाम ज्याच्यावर झाला, ऐकण्याचा परिणाम ज्याच्यावर झाला त्यालाच म्हणायचे ज्ञानी जिज्ञासू. म्हणजे आम्ही इथे जे सांगतो असे जे निसर्गदत्त महाराज म्हणतात त्या आमच्या सांगण्याचा जो परिणाम ज्याच्यावर झाला त्यालाच म्हणायचे ज्ञानी किंवा त्यालाच म्हणायचे जिज्ञासू. नाहीतर सर्व ऐकता आहे जन्मभर आणि सर्व ऐकताय जन्मभर पण त्याचा काहीही उपयोग नाही. ते पुढे म्हणतात, असणेपण हे कधीच बदलत नाही. असणेपण हे कधीच बदलत नाही. असणेपण हे आठवावे पण लागत नाही. न जाणू जाताच म्हणजे असणेपण कसे आहे, न जाणू जाताच ते जाणलेलेच आहे. न जाणू जाताच ते जाणलेलेच आहे. ते आपलेच शुद्ध असे असणेपणच आहे.
इथे ऐकलेले ज्ञान ज्याला भिडेल, इथे ऐकलेले ज्ञान ज्याला भिडेल तो अवधूत झालाच समजा, तो अवधूत झालाच समजा. पण सध्या तुम्ही त्या योग्यतेचे नाही आहात, सध्या तुम्ही त्या योग्यतेचे नाही आहात, नाहीतर आमचे म्हणणे तुमच्या तात्काळ लक्षात आले असते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. हे जे तुम्ही ऐकलेत किंवा हे जे ऐकता त्यातील एखादे वाक्य जरी तुम्ही वापरायला घेतले, एखादे वाक्य जरी तुम्ही ते वापरायला घेतले किंवा ते तुम्हाला भिडले तरी तुम्ही पण अवधूत व्हाल. निदान तुम्ही खोटे खोटे तरी म्हणून पहा की मी देह नाही, देह माझे रूप नाही म्हणून. देह देहाच्याच ठिकाणी आहे आणि ते सर्व देह आपापले देह धर्म पाळतात, त्याच स्वभावाने वागतात. तुम्ही त्यांच्या देहधर्मात काही ढवळाढवळ करू शकत नाही. केस उगवणे किंवा न उगवणे तुमच्या आमच्या हाती नाही. न पचनक्रिया आपल्या हाती आहे, न रक्ताभिसरण आपल्या हाती काय आहे, न एखाद्या मुलाची बालकापासून वृद्ध होईपर्यंत ही वाढ पण आपल्या हातात नाही. तसेच आजारपण, मृत्यू हे पण आपल्या हातात नाही. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात की योगी म्हणजे जो आपणामध्येच मिसळून गेला तोच. योगी म्हणजे तोच की जो आपणामध्ये मिसळून गेला. आपण असल्याची प्रथम जाणीव आली आणि मग जग भासले. निसर्गदत्त महाराजांचं हे अतिशय गूढ शिकवण आहे. कोणती? की आपण असल्याची प्रथम जाणीव आली आणि मगच, म्हणजे पहिले आपण असल्याची जाणीव अगोदर आणि त्यानंतर मगच जग आले, भासले किंवा दिसले. प्रथम जग दिसले, प्रथम जग दिसले, मग जग दिसले अशी जाणीव आली, असे कदापिही घडत नाही. हे वाक्य लक्षपूर्वक ऐकावं लागेल. प्रथम जग दिसले व मग दिसले, प्रथम जग दिसले आणि मग जग दिसले अशी जाणीव आली, असे मात्र कदापिही घडत नाही. ते जग कुणी बनवायला गेले होते की काय? आधी आपण मगच जग, आधी आपण मगच जग. आणि स्वपण गेल्यावर मात्र एका क्षणात हे जग नाहीसे सुद्धा होते. आणि स्वपण गेल्यावर किंवा स्वप्न गेल्यावर, ते नेहमी कधी कधी स्वपणला स्वप्न असेही म्हणतात. आणि स्वपण गेल्यावर एका क्षणात हे जग नाहीसे होते, अर्थात आपल्या करता, फक्त आपल्या करता. कारण इतरांकरता त्यांचे स्वपण अजून शिल्लकच आहे, चालू आहे. त्यांना तोपर्यंत त्यांच्याकरता ते स्वप्नवतच चालू राहणार. त्यांचे पण स्वपण गेले की, त्यांचे पण स्वपन गेले की पुन्हा त्यांच्या पुरते जग जाते, पण इतरांकरता त्यांचे त्यांचे स्वपन असेपर्यंत जग चालूच असते. तुम्ही म्हणाल इतके मोठे डोंगर, दऱ्या, नदी, नाले अकस्मात गिळले जातात की काय? त्यांच्या दाढ्यात ते अडकत नाही का? त्यांचे तोंड फाटत नाही का? पण तो काही तसा तिथे प्रश्नच येत नाही. कारण मुळात ते सर्व खोटेच आहे. कारण मुळात ते सर्व खोटेच आहेत. आपोआप जी मी असल्याची जाणीव आली तेवढेच निमित्त, आपोआप म्हणजे अवांछितरित्या जी मी असल्याची जाणीव आली तेवढेच निमित्त, नि मग तात्काळ जगाचा जन्म, आणि मग तात्काळ जगाचा जन्म. आधी आपण असल्याचे ज्ञान, मग त्या ज्ञानापासून जगाचा जन्म. आधी आपण असल्याचे ज्ञान आणि मग त्याच ज्ञानातून जगाचा जन्म. अगदी विना साधन, विना सामुग्री, विना मटेरियल. असो,
आत्मज्ञान वापरणे म्हणजे त्याप्रमाणे निश्चय करून वागणे. आत्मज्ञान वापरणे म्हणजे त्याप्रमाणे निश्चय करून वागणे. ऐकलेले अष्टोपहर वापरल्या जाणे. ऐकलेले अष्टोपहर ऐकल्या जाणे किंवा त्याप्रमाणे वागणे किंवा वापरणे जाणे. आपणाला आपण आहोत हे दर्शविणारे ज्ञान. आपणाला आपण आहोत हे दर्शविणारे ज्ञान एकच आहे. आपणाला आपण आहोत हे दर्शविणारे ज्ञान एकच आहे. देव, गुरु, ईश्वर, आत्मा, परमात्मा, मी वगैरे वगैरे हे सर्व त्याचीच नावे आहेत. या ज्ञानाला सार्वजनिक नाव आहे ते म्हणजे ब्रह्म. या ज्ञानाला सार्वजनिक नाव आहे ते म्हणजे ब्रह्म. म्हणजे आपणच शुद्ध स्वरूपाने आहो हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला सार्वजनिक नाव आहे ब्रह्म. हे कुणाला ठावे नाही असेही नाही. हे कुणाला ठावे नाही असेही नाही आणि ठाऊक आहे असेही नाही. म्हणूनच आपले स्वरूप आपल्याच ध्यानात येण्याकरता सद्गुरूच्या वचनाला प्रतिबद्ध व्हा. सद्गुरूच्या वचनाला प्रामाणिक रहा. सद्गुरूच्या वचनाला चिटकून रहा. गुरुची आठवण झाली की त्याच्या वचनाची आठवण ही आपोआप होणारच. त्यासाठी तुम्हाला काहीच करावे लागत नाही आणि तुम्ही काही करू पण नका. ऐकलेले ते फक्त मनापासून जाणा व एकदा जाणले की ते सर्व तुम्ही मनापासून सोडून सुद्धा द्या. म्हणजे कसलाही घुंगट आड पडदा आता राहणार नाही. सामोरे जा. तू वृत्त जाणलेस तर आता वृत्तीचा तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. तू वृत्त जाणलेस तर आता वृत्तीचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मग आता शरीर कसेही वागो अथवा न वागो, कुठेही पडलेले राहो किंवा काहीही करो, काही फरक पडणार नाही. जाणवत्या जाणीवेला सोडून मागे मागे येणे एकदा जमले. साधारण आपल्या वयाच्या 3-4 वर्षापर्यंत असे गृहीत धरा. जाणवत्या जाणीवेला सोडून मागे मागे येणे एकदा जमले की सगळेच्या सगळेच जमले असे समजा. तर सगळेच्या सगळेच जमले असे समजा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तूच जर नसशील तर ईश्वर आहे तरी काय. तूच जर नसशील तर ईश्वर आहे तरी काय. साधनांनी, कोणत्याही साधनांनी, प्रयत्नांनी कधीही परब्रह्म प्राप्ती कधीच कोणाला होणार नाही. आम्ही परंपरा, ट्रॅडिशन वगैरेची भाषा बोलत नाही. तुम्ही कसे आहात ते फक्त पहा एवढेच आम्ही तुम्हाला सांगतो. आपण व्यक्ती आहोत असे जोपर्यंत तुम्हाला वाटत राहील तोपर्यंत तुमच्या ठिकाणी कधीच पूर्णता येणार नाही. अवघ्या जगाचे दृश्य, रसरूप रंग इत्यादी तुझ्याच अंगाचे आहे. तुझेच ते निजांग आहे. मी देवाच्या घरी जाणार वगैरे वगैरे या सर्व खोट्या कल्पना आहेत. हे सगळे भ्रम आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही पोच घेऊ नका. त्यामुळे तुम्ही कोणतीही पोच घेऊ नका. पोच घेतली की त्यामागे उपद्रव आलेच समजा. पोच घेतली की त्यामागे उपद्रव आलेच समजा. गैरसमज करून घेऊन सत्य मानणे एकदम चूक आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की वनस्पतींना ते पण सजीव ब्रह्मच. त्याच्यामुळे वनस्पतींना पण सजीव ब्रह्मच म्हणावे लागते. फक्त त्यांना एकच कमतरता आहे की त्यांच्याजवळ वाचा नाही. फक्त त्यांना वाचा नाही. त्यांना ज्ञान आहे पण ते व्यक्ती ज्ञान यात मोडत नाही. त्यांना ज्ञान आहे पण ते व्यक्ती ज्ञान नाही. तसेच इकडे तुम्ही परब्रह्म परब्रह्म करता
तसेच इकडे तुम्ही परब्रह्म परब्रह्म करता, पण आपण परब्रह्म आहोत हे खुद्द परब्रह्मच जाणत नाही. पण आपण परब्रह्म आहोत हे खुद्द परब्रह्मच जाणत नाही. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात की हे पण जरा वाक्य काळजीपूर्वक आपल्याला ऐकावे लागेल की ज्याच्यापासून जग निर्माण झाले त्यालाच उलट आपण जगातला समजलो म्हणूनच सर्व घोटाळा झाला आणि मृत्यूचे भय उभे राहिले. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याच्यापासून जग निर्माण झाले त्यालाच उलट आपण जगातला समजला म्हणून सर्व घोटाळा झाला आणि मृत्यूचे भय उभे राहिले. तुमचे आत्मज्ञान जगापेक्षाही विशाल आहे. म्हणूनच तुमचे आत्मज्ञान जगापेक्षाही विशाल आहे. आपण असल्याची जाणीव ही परमात्म्याची जाहिरात आहे. दिसते भासते त्याच्या आधी जे असते ते म्हणजे अध्यात्म. दिसते भासते त्याच्या आधी जे असते ते म्हणजे अध्यात्म. प्रथम तुम्ही तुमच्या लक्षात केव्हा आलात? ग्रंथांची पाने चघळून हे तुम्हाला कळले काय? लक्षात आले ते आपण की लक्षात यायच्या आधीचे आपण? हे सुद्धा वाक्य अतिशय महत्वाचे आहे. लक्षात आले ते आपण की लक्षात यायच्या आधीचे आपण? हे ज्याला कळते म्हणजे कोणतं? लक्षात आले ते आपण की लक्षात यायच्या आधीचे आपण? हे ज्याला कळते ते कळतेपणापासून फार 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 म्हणजे फारच दूर आहे. हे कळतेपणापासून फार 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 म्हणजे फारच दूर आहे. हे जर सर्व मनापासून समजले तर तुम्ही पूर्णतेने अगदी सुरुवातीपासूनच आहात. आणि ही पूर्णता पहिलीच म्हणजे अगोदरचीच आहे आणि बाकी जे काही आहे ते नंतर. तू आहेस हे तुझ्या ध्यानात का आणि कसे आले, केव्हा आले? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तू आहेस हे तुला कोणी सांगितले की तू आपोआपचाच आहेस? तू आहेस हे तुला कळते म्हणूनच लहान मोठा अणिमा भूमा ईश्वर वगैरे इत्यादी सर्व आले. पण तू आधी होता म्हणूनच हे सर्व कळले ना. नाही तर कसे कळले असते तू जर या सर्वांच्या आधी नसता तर? अर्थात हे जरा पचायला जड आहे. अजूनही एक वाक्य काळजीपूर्वक ऐकण्यासारखे असे आहे. हे पचायला जड आहे. नसलेल्या आपणाला आपण असलेले आपण. पहा कसं वाक्य उलट तिलट वाटते. नसलेल्या आपणाला आपण असलेले आपण मानतो. म्हणूनच सर्व गुंताळा झाला आहे. नसलेल्या आपणाला आपण असलेले आपण मानतो. असलेले आपण असे मानतो म्हणूनच सर्व गुंताळा झाला आहे.
सध्या तुमची स्वतःबद्दलची ओळख ही प्रामाणिक नाही. सध्या तुमची स्वतःबद्दलची ओळख प्रामाणिक नाही. तुम्ही त्याच्याशी प्रतिबद्ध नाही. पण सद्गुरूची कृपा झाली की तुम्ही जगातील कुठल्याही संज्ञेला स्पर्श करू शकणार नाही. ते म्हणजे मी साधू, मी महात्मा, मी योगी इत्यादी संज्ञा स्वतःला लावूच शकणार नाही. अनेक संप्रदाय का निर्माण झाले? कारण ज्याला जी जी कल्पना पटली याची शहानिशा केली की नाही ती गोष्ट दुसरी. पण ज्याला जी कल्पना पटली त्याने ती कल्पना पुढे पुढे रेटली इतकेच. मग तीच दुसऱ्यावर लादली गेली. मोठमोठे ऋषी होऊन गेले, पण ते जगातील या चैतन्यात काहीही बदल करू शकले नाही. सर्वच जर पाणी आहे तर पाण्याला काय इलाज करणार? बदल करू शकले नाहीत म्हणूनच आपण आहोत ही जाणीव कोणाच्या स्वाधीन नाही, म्हणजे कुणालाच ती बदलता आली नाही. कारण ती कुणी बुद्धीने किंवा कर्तृत्वाने आणलेली नाही, ती आपोआपच निर्माण झाली आहे. हे आपोआपच घडले आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू असल्याची जाणीव तुला का झाली? तू असल्याची जाणीव तुला केव्हा झाली आणि ती कशी आली? या प्रश्नाचे सखोल चिंतन करा आणि बाकी सर्व निरर्थक म्हणून इतर सर्व प्रश्न सोडून द्या. तुम्ही म्हणजे काय? तुम्ही का आहात? हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या काही कल्पना करता, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या काही कल्पना करता त्या सर्व कल्पनेचा आनंद हा तुम्ही कल्पनातच भोगत राहा. या सर्व कल्पनेचा आनंद तुम्ही कल्पनेतच भोगत राहा. जे तुम्ही सध्या जे स्वतःला समजता ते तुम्ही नव्हे. आपण स्त्री वा पुरुष आहोत ही जाणीव अप्रामाणिक आहे. म्हणजे खोटी आहे. तुम्हाला तुमच्या स्वरूपाची भूक आहे म्हणूनच तुम्ही साधक बनला आहात. तुम्हाला तुमच्या स्वरूपाची भूक आहे म्हणजे खरोखरची भूक आहे म्हणूनच तुम्ही साधक बनला. जगातील दुःखे पाहून तुम्ही दुःखी होता व ते तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता म्हणून. पण सुख दुःखासहित सर्व जग मी आहे असे जेव्हा ध्यान तुम्ही कराल किंवा असे तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला दुःख होईल काय? व्यक्तीलाच माझे तुझेपणा छळतो. जो जे केवळ व्यक्त आहे त्याला काहीच जाच नाही, त्याचा छळ होऊ शकत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग आणि तुमची जाग एकच आहे आणि दोन्ही आहेत पण एकाच वेळी. पण हे करण्यासाठी गुरुवचन पाळणे अत्यावश्यक आहे. कमीत कमी रात्री झोपण्याआधी तरी झोपणारा कोण याचा शोध घेताच झोपी जा आणि त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर पण जाग आलेला कोण याचा शोध घेतच उठा. तुमच्या लक्षात येईल की लगेच काही सेकंदातच व्यक्ती जागी होते आणि ती व्यक्ती कशी होते ते म्हणून जगात वावरू लागते. म्हणून जगात सर्वात वंदनीय काय असेल तर ते आहे आपणच शुद्ध असणेपणाने असणे. जगात सर्वात वंदनीय काय असेल तर ते आहे आपणच शुद्ध असणेपणाने आहोत हे. म्हणून दुसरे काहीही न करता यालाच पकडून राहा, आपल्या शुद्ध असणेपणालाच पकडून राहा.
तुम्ही देहाच्या रूपाने जगात जरी आहात तरी वस्तुतः तुम्ही चैतन्य शक्तीच्याच रूपाने जगत आहात. तुम्ही देहाच्या रूपाने जरी जगत असलात तरी वस्तुतः तुम्ही चैतन्य शक्तीच्याच रूपाने जगत आहात. नमस्कार.